Welcome to the Tapse Chemistry classes. Myself, Professor Vijay Kumar Tapse. I will discuss in the last lectures classifications of alcohols. Today I will discuss nomenclatures of alcohols. Let's start with the point alcoholचं nomenclature. अल्कोहोलचं जनरली दोन टाइप मध्ये नाव पाहायला भेटतं. एक असतं कॉमन नेम तर दुसरं असतं IUPAC नेम. तसं प्रत्येकाला दोन नाव असतात. या ठिकाणी अल्कोहोलला दोन नाव आहेत. तर आपण कॉमन नेम कधी वापरतात आणि IUPAC नेम कधी वापरतात. तसं पाहायला गेलं तर जास्त महत्त्वाचं आपल्याला IUPAC नेम असतं. कॉमन नेम वरून एक्झाम मध्ये आपल्याला कॉमन नेम वरून IUPAC नेम हे काढायचं सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे कॉमन नेम सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. तर पाहू या ठिकाणी कॉमन नेम कधी म्हणतात आणि IUPAC नेम कधी म्हणतात. जर एखाद्या मॉलिक्युल्स मध्ये अल्कोहोल प्रेझेंट असेल म्हणजे OH ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याचं कॉमन नेम ड्रॉ करत असताना अल्किल अल्कोहोल असं या ठिकाणी लिहिलेलं असतं. अल्किल सुरुवातीला वापरतात आणि नंतर अल्कोहोल वापरतात त्याला आपण कॉमन नेम म्हणतात. मग IUPAC नेम कोणाला म्हणतात तर IUPAC नेम जे असतं हे आपण जो अल्केन असतो या अल्केनचं लास्टचे जे डिजिट असतं E याला आपण रिप्लेस करतात. कशाने रिप्लेस करतात अल्कोहोलच्या सेकंडरी सफिक्सना. मग सेकंडरी सफिक्स कोणता असतो OL. या OL ना अल्केनचं लास्टचं E डिजिट रिप्लेस करायचं म्हणजे तयार काय झालं असेल अल्कॅनॉल. म्हणजे याला आपण अल्कॅनॉल म्हणतात. जो अल्कॅनॉल तयार झाला असेल हे असतं IUPAC नेम आणि जे अल्किल अल्कोहोल असतं हे असतं कॉमन नेम. लक्षामध्ये तर याच्यानुसार काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहू कॉमन नेम आणि IUPAC नेमचे. तर या ठिकाणी एक नंबरचं एक्झाम्पल असेल या ठिकाणी CH3OH. याचं काय नाव असेल मग कॉमन नेम मध्ये तर CH3 ला आपण काय म्हणतात मिथाइल आणि OH आहे म्हणजे अल्कोहोल म्हणजे तयार झाला मिथिल अल्कोहोल. मग IUPAC नेम काय असेल तर एक कार्बन असेल तर मिथेन म्हणतात. मग मिथेनचं लास्टचं E डिजिट रिप्लेस करायचं आणि त्या ठिकाणी OL सफिक्स जोडायचं म्हणजे तयार झाला मिथॅनॉल. लक्षात इकडे लक्ष द्या. जर आपण या ठिकाणी CH4 घेतला तर याचं नाव काय असतं मिथेन. मग या ठिकाणी जर मिथेन मधून एक हायड्रोजन रिप्लेस केला तर तयार काय होतं मिथाइल. तसंच जर आपण C2H6 घेतला तर याचं नाव काय असतं इथेन. आणि जर याच्यामधून एक हायड्रोजन रिप्लेस केला तर इथाइल. तसंच C3H8 जर घेतला तर याचं नाव काय असतं प्रोपेन. आणि याच्याही मधून जर एक हायड्रोजन रिप्लेस केला तर प्रोपीन. तसंच या ठिकाणी CH3 आहे म्हणजे मिथिल आणि OH आहे म्हणजे अल्कोहोल. पण या ठिकाणी IUPAC नेम मध्ये मात्र या ठिकाणी मिथेन वापरला आणि मिथेनचं लास्टचं E डिजिट रिप्लेस करून त्या ठिकाणी अल्कोहोलचा जो सेकंडरी सफिक्स आहे OL तो यूज केला म्हणून नाव तयार झालं मिथॅनॉल. अशा आपण बाकीचे एक्झाम्पल्स पाहू. सपोज जर या ठिकाणी यूज केला असेल CH3 CH2OH जर घेतला तर याचा कॉमन नेम काय तयार झालं असेल इथिल अल्कोहोल. ठीक आहे. मग IUPAC नेम काय असेल दोन कार्बन आहेत म्हणजे इथेन. या ठिकाणी एक OH ग्रुप आहे म्हणजे OL म्हणजे नाव तयार झालं इथेनॉल. लक्षात. आता समोर जर एक लक्ष द्या. समोर जर आपण 3 कार्बनचा मॉलिक्यूल घेतला या ठिकाणी हे 3 कार्बन या ठिकाणी आपण OH ग्रुप जोडला तर याचा आणखी एक आयसोमर्स पाहायला भेटतो म्हणजे या ठिकाणी हे एक स्ट्रक्चर काढता येतं आपल्याला. याचे दोन आयसोमर्स या ठिकाणी ड्रॉ केले. याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड नाही त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट काय असेल हायड्रोजन किती 3. या कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे पण अटॅच आहे या ठिकाणी पाहायला भेटते 2 म्हणजे 2 हायड्रोजन बाकी आहे. 2 हायड्रोजन जोडले या ठिकाणी 2 हायड्रोजन अटॅच केले तर या झाले टोटल 3 कार्बन लॉंग चेन मध्ये. तसंच या ठिकाणी आपण 3 हायड्रोजन जोडले या ठिकाणी 3 हायड्रोजन जोडले कारण व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड नव्हती.
एकच व्हॅलेन्सी होती. या ठिकाणी 3 व्हॅलेन्सी आहे, आणखी एक हायड्रोजन जोडा 4 व्हॅलेन्सी भेटली. आता इकडे लक्ष द्या, या ठिकाणी लॉंग चेन मध्ये 3 कार्बन आहेत, म्हणजे या ठिकाणी भेटेल IUPAC चा 1 नंबरचा रोल. कोणता असतो? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन इन द प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्सिल ग्रुप. लॉंग चेन सिलेक्ट करायची, पण लॉंग चेन कशी सिलेक्ट करायची, तर त्या लॉंग चेन मध्ये एक OH ग्रुप इन्व्हॉल्व झालेला असायला पाहिजे. म्हणजे OH ग्रुप इन्व्हॉल्व झाला असेल तरच ती लॉंग चेन, अदरवाईज नाही. आलं लक्षात? तर याच्यानुसार हे झालं IUPAC नेम मध्ये. मग कॉमन नेम मध्ये जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बन ऍटम प्रेझेंट असतील लॉंग चेन मध्ये, तर सुरुवातीला आपण N जोडलेलं असतं, N. मग 3 कार्बन ऍटम्स आहेत म्हणजे काय म्हणायचं? प्रोपाईल. प्रोपाईल आणि OH फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे अल्कोहोल. म्हणजे नाव काय झालं? N प्रोपाईल अल्कोहोल. तसंच IUPAC मध्ये काय नाव तयार झालं असेल? इकडे लक्ष द्या, टोटल 3 कार्बन आहेत म्हणजे या ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे म्हणजे AN आणि OH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणजे OL. म्हणजे नाव काय तयार झालं? तर या ठिकाणी प्रोपॅनॉल. किंवा आपण या ठिकाणी सुरुवातीला नंबरिंग द्यायची. नंबरिंग कशी द्यायची? ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला लोएस्ट नंबर आला पाहिजे अशी नंबरिंग द्यायची. म्हणजे आपल्याला कोणत्या साईडने नंबरिंग द्यावं लागेल? बघ, राईट साईडला. म्हणजे याला 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. मग OH ग्रुप किती नंबरला आहे? 1 नंबरला. मग जो हा OL असतो ना, त्याच्या अगोदर आपण हे डिजिट वापरायचं. म्हणजे नाव काय तयार झालं? प्रोपेन 1 OL. किंवा आपण डायरेक्ट जरी लिहिलं ना प्रोपॅनॉल तरी चालतं, तेही रॉंग नाही, करेक्टच आहे. तर या ठिकाणी समोर पहा, किंवा याला असे म्हणता येईल 1 प्रोपॅनॉल. लक्षात आहे? तर इकडे लक्ष द्या, आपण सेकंड याचा आयसोमर्स पाहू. या ठिकाणी टोटल किती कार्बन आहेत? 3. पण ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच झालेला आहे त्या कार्बनला 2 सिमेट्रिकल कार्बन ऍटम्स आहेत. सिमेट्रिकल आहेत म्हणून याला आपण आयसो म्हणतात. टोटल किती कार्बन आहेत? 3 म्हणून याला आपण प्रोपिल म्हणतात. आणि एक OH आहे म्हणजे अल्कोहोल म्हणतात. म्हणजे तयार काय झालं? आयसोप्रोपिल अल्कोहोल. मग IUPAC मध्ये याला काय कसं रिप्रेझेंट केलं असेल? तर इकडे लक्ष द्या, IUPAC नॉमेनक्लेचर्स मध्ये सुरुवातीला लॉंग चेन सिलेक्ट करायची असते. मग लॉंग चेन किती कार्बनची आहे बेटा? तर लॉंग चेन हे आपल्याला 3 कार्बनचे आहे. बरेच जण मिस करतील, बरेच जण सांगतील 2च कार्बनचे आहे. नाही, 3 कार्बनचे आहे. हा जो OH ग्रुप आहे ना, तो मिडलच्या कार्बनला अटॅच आहे. आणि नंबरिंग कधीही स्टार्टिंग व एंडिंगला दिलेली असते. मिडलच्या कार्बन पासून नंबरिंग स्टार्ट झालेली नसते. लक्षात आलं? तर या ठिकाणी नंबरिंग पाहू. 2 सिमेट्रिकल कार्बन आहेत म्हणजे कोणत्याच साईडने नंबरिंग देता येईल. या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. इकडे लक्ष द्या, टोटल 3 कार्बन आहेत. 3 कार्बनला आपण अल्केन मध्ये काय म्हणतात? प्रोप म्हणतात. वर्ड रूट नेम काय असतं? प्रोप. सर्व सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. आणि फंक्शनल ग्रुप जो आहे OH तो 2 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे म्हणजे 2OL म्हणायचं. म्हणजे प्रोपेन 2OL असं याचं नाव तयार झालं असेल. किंवा यालाच ऑर मध्ये आपण 2 प्रोपॅनॉल असं सुद्धा म्हणतात. 2 प्रोपॅनॉल. इकडे लक्ष द्या, या ठिकाणी आपण कॉमन नेम आणि IUPAC नेम मध्ये, कॉमन नेम मध्ये आपण या ठिकाणी सर्व कार्बन वापरलेले असतात. पण IUPAC नेम मध्ये आपण सर्व कार्बन नाही, जेवढे लॉंग चेन मध्ये येतील ना तेवढेच कार्बन वापरलेले असतात. लक्षामध्ये? मग याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी आणखी काही एक्झाम्पल्स पाहायला भेटतील जे की लॉंग चेन मध्ये या ठिकाणी एखादा सबस्टिट्यूटेड अटॅच झालेला पाहायला भेटतात. म्हणजे सपोज जर या ठिकाणी आपण सेकंड एक मॉलिक्यूल घेतला, सेकंड आपण 4 कार्बनचा मॉलिक्यूल पाहू. म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 कार्बन अटॅच. याचाच आणखी एक आयसोमर पाहू. या ठिकाणी आपण OH ग्रुप जोडू. याचा सेकंड आयसोमर पाहू. या ठिकाणी जेवढे पॉसिबल स्ट्रक्चर्स आहेत तेवढे या ठिकाणी आपण काढून पाहू. या ठिकाणी 4 कार्बन आहेत म्हणजे ब्युटेन. म्हणजे याचा फॉर्म्युला काय असेल? या ठिकाणी C4H10. लक्षामध्ये? म्हणजे या ठिकाणी तयार झाला ब्युटेन. आता ब्युटेनचे 4 आयसोमर्स पाहायला भेटतात. या ठिकाणी एक स्ट्रक्चर तयार झाला असेल, या ठिकाणी एक स्ट्रक्चर पाहायला भेटेल आणि आणखी एक या ठिकाणी स्ट्रक्चर तयार झाला असेल ते म्हणजे या ठिकाणी कार्बन कार्बन. इकडे लक्ष द्या, या ठिकाणी कार्बन कार्बन
हे सर्व कार्बन आणि या ठिकाणी OH ग्रुप. आता या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड नाही, मान्य आहे, पण आपण या ठिकाणी काय करायचं, व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करून घ्यायची, म्हणजे त्या ठिकाणी हायड्रोजन जोडायचे. आलं लक्षामध्ये? मग हायड्रोजन जर जोडले तर काय काय होईल, या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी 1 आहे, म्हणजे किती हायड्रोजन जोडावं लागतील, 3. मग या ठिकाणी 3 हायड्रोजन जोडले. कार्बनची व्हॅलेन्सी 2 आहे, म्हणजे किती हायड्रोजन जोडावं लागतील आपल्याला, 2. म्हणजे या ठिकाणी 2 हायड्रोजन जोडायचे. या ठिकाणी 2 हायड्रोजन, या ठिकाणी 2 हायड्रोजन, एक OH. मग अशी सांगितलं लॉंग चेन 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बनची असेल ना, तर कॉमन नेम मध्ये सुरुवातीला आपण N जोडायचं. लॉंग चेन 4 कार्बनचे आहे, मग 4 कार्बनला काय म्हणतात, ब्युटीन म्हणतात, म्हणून या ठिकाणी ब्युटीन. OH ग्रुप आहे म्हणजे अल्कोहोल, म्हणजे कॉमन नेम तयार झालं N ब्युटीन अल्कोहोल. मग IUPAC नेम, तर लॉंग चेन सिलेक्ट करायची. लॉंग चेन किती कार्बनची आहे, 1 2 3 आणि 4. 4 कार्बनची लॉंग चेन आहे, पण नंबरिंग कोणत्या साईडने द्यायची, तर OH ग्रुप ज्या कार्बन अटॅच आहे ना, त्या कार्बनला लोएस्ट नंबर आला पाहिजे अशी नंबरिंग या ठिकाणी द्यायची. म्हणजे या ठिकाणी 1 नंबर, या ठिकाणी 2 नंबर, या ठिकाणी 3 नंबर, या ठिकाणी 4 नंबर. आपण या साईडने नंबरिंग नाही देणार, कारण या साईडने जर नंबरिंग दिली तर ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला 4 नंबर येईल. आपल्याला तर लोएस्ट नंबर आला पाहिजे, म्हणून आपण राईट साईडने नंबरिंग दिलेली आहे. लक्षात घ्या. तर या ठिकाणी टोटल 4 कार्बन आहे, म्हणजे याचं नाव काय तयार झालं असेल, 4 कार्बन आपण काय म्हणतात, ब्यूट. वर्ड रूट मध्ये ब्यूट. सर्व सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. एक फंक्शनल ग्रुप अटॅच आहे OL, किती नंबरला, 1 नंबरला, म्हणून OL. म्हणजे नाव काय तयार झालं, ब्यूटेन 1 OL. लक्षात आहे. तर इकडे पहा बेटा, सेकंड स्ट्रक्चर याचं काय करायला भेटल, तर सेकंड स्ट्रक्चर असं आहे, या ठिकाणी आपण 3 हायड्रोजन जोडले, या ठिकाणी 2 हायड्रोजन, या ठिकाणी 1 हायड्रोजन, या ठिकाणी 3 हायड्रोजन. आता इकडे लक्ष द्या, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच झाला आहे, या कार्बनला किती कार्बन अटॅच आहेत, 2. सिमेट्रिकल आहेत का, नाही, वेगवेगळे आहेत. 2 कार्बन अटॅच आहेत, याचा अर्थ हा कार्बन कोणता आहे, सेकंडरी, म्हणजे या ठिकाणी सेकंडरी. किती कार्बन आहे टोटल, 4 कार्बन आहेत. कॉमन नेम मध्ये टोटल कार्बन वापरायचे, किती आहेत, 4. 4 कार्बनला काय म्हणतात, ब्यूटेन. आणि OH आहे म्हणजे अल्कोहोल. म्हणजे काय नाव तयार झालं, सेकंडरी ब्युटील अल्कोहोल असं नाव तयार झालं. मग IUPAC नेम मध्ये काय नाव तयार झालं असेल, तर लॉंग चेन सिलेक्ट करायची. किती कार्बनची लॉंग चेन आहे, 1 2 3, बरोबर आहे, नाही तर 4 कार्बनचे आहेत, म्हणजे या ठिकाणी 1 2 3 आणि 4. नंबरिंग कोणत्या साईडला द्यायची, लेफ्ट साईडला द्यायची का बॉटम साईडला, बॉटम साईडला. कशामुळे, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला लोएस्ट नंबर आला पाहिजे. मग या ठिकाणी 1 नंबर, या ठिकाणी 2 नंबर, या ठिकाणी 3 4. आता नाव सांगा काय तयार झालं, टोटल 4 कार्बन आहेत लॉंग चेन मध्ये, म्हणून या ठिकाणी ब्यूट. या ठिकाणी ब्यूट सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणजे 2 नंबर, आणि OL ला OH चा सफिक्स OL, म्हणजे नाव काय तयार झालं, ब्यूटेन 2 OL. लक्षामध्ये. सेकंड एक्झाम्पल पाहू, सेकंड आयसोमर्स. या ठिकाणी हायड्रोजन जोडायचे, व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करून घ्यायची. या ठिकाणी सर्व कार्बन आहेत, हायड्रोजन जोडले. इकडे लक्ष द्या, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला किती कार्बन अटॅच आहेत, 1. आणि या कार्बनला किती कार्बन अटॅच आहेत, 2. अदर 2 कार्बन. सिमेट्रिकल आहे, सिमेट्रिकलला आयसो म्हणतात, म्हणून या ठिकाणी आयसो. टोटल कार्बन किती आहे, 4, म्हणून ब्यूटाइल. या ठिकाणी ब्यूटाइल. या ठिकाणी 4 कार्बन आहेत, OH ग्रुप आहे म्हणजे अल्कोहोल. म्हणजे याचं नाव काय तयार झालं, आयसो ब्युटील अल्कोहोल. लक्षात. मग याचा IUPAC नेम काय असेल सांगा बरं, बरोबर करेक्ट. याचा IUPAC नेम काय असेल, तर या ठिकाणी IUPAC नेम पहा बेटा, सुरुवातीला लॉंग चेन सिलेक्ट करायची. लॉंग चेन किती कार्बनची आहे, 3 कार्बनची, 1 2 आणि 3. 3 कार्बनची लॉंग चेन आहे. या ठिकाणी काय आहे, लॉंग चेन आहे, आणि हा काय आहे, सबस्टिट्यूट्स आहे. मग नंबरिंग द्यायची. नंबरिंग कशी देतात, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला लोएस्ट नंबर, म्हणजे 1 नंबर, याला 2 नंबर, याला 3 नंबर, किंवा याला 3 नंबर देतात. आता लॉंग चेन सिलेक्ट केली म्हणजे या ठिकाणी 3 नंबर. लक्षात. आता समोर करून काय सांगतो, जर मॉलिक्युल्स मध्ये एखादा सबस्टिट्यूट्स प्रेझेंट असेल,
एखादा सबस्टिट्यूट प्रेझेंट असेल तर त्या सबस्टिट्यूटचं नाव सुरुवातीला आपल्याला ड्रॉप करायचं. आलं लक्षामध्ये? मग या ठिकाणी किती नंबरला सबस्टिट्यूट्स आहे? 2 नंबरला, म्हणून या ठिकाणी 2. कोणता आहे? मिथाईल, म्हणून या ठिकाणी मिथाईल. आता लॉंग चेन किती कार्बनची आहे बेटा? 3 कार्बनची. मग 3 कार्बनला काय म्हणतात? प्रोप म्हणतात, म्हणून या ठिकाणी प्रोप. सर्व सिंगल बॉन्ड आहेत का? आहेत, म्हणून एया. OH ग्रुप किती नंबरला अटॅच आहे? 1 नंबरला, म्हणून 1 OL. म्हणजे नाव काय तयार झालं? 2 मिथाईल प्रोपेन 1 OL असं नाव तयार झालं. आलं लक्षामध्ये? मग आता सेकंड पाहू. या ठिकाणी नंतरचा स्ट्रक्चर्स आहे, व्यवस्थित पहा. या ठिकाणी मी स्ट्रक्चर्स हे रब करतो, याला स्ट्रक्चर्स थोडं व्यवस्थित काढतो. या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबरचा कार्बन. या ठिकाणी OH होता. असंच होतं आपलं स्ट्रक्चर्स. ठीक आहे. या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करून घेतली. या ठिकाणी हायड्रोजन जोडले. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला कॉमन नेम काय पाहायला भेटेल? तर याचं कॉमन नेम असेल, ज्या कार्बनला आपण OH ग्रुप अटॅच केला ना त्या कार्बनला 3 कार्बन सिमेट्रिकल आहेत. 3 कार्बन आहेत म्हणजे टर्शरी. या ठिकाणी टर्शरी. टोटल किती कार्बन आहेत? 4, म्हणून ब्युटाइल. ब्युटाइल आणि OH आहे म्हणजे अल्कोहोल. म्हणजे काय नाव तयार झालं? टर्शरी ब्युटील अल्कोहोल. हे कॉमन नेम तयार झालं. मग याचा IUPAC नेम काय असेल? तर IUPAC नेम मध्ये आपल्याला लॉंग चेन सिलेक्ट करायची. या ठिकाणी आपण लॉंग चेन सिलेक्ट करू. तिकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपण लॉंग चेन सिलेक्ट केली. नंबरिंग द्यायची. नंबरिंग कोणत्या साईडने द्यायची? तर कोणत्या तरी एका कार्बनच्या साईडने द्यायची. म्हणजे टॉप तरी साईड किंवा बॉटम तरी साईड. मिडलच्या कार्बन कोण आहे? मग या ठिकाणी दिली 1 नंबर, या ठिकाणी 2 नंबर, या ठिकाणी 3 नंबर. किती कार्बनची लॉंग चेन आहे? 3 कार्बनची. सबस्टिट्यूट किती नंबरच्या कार्बनला आहे? 2 नंबरच्या. कोणता आहे? मिथाईल. म्हणून सबस्टिट्यूटचं नाव सुरुवातीला म्हणजे या ठिकाणी 2 मिथाईल. 2 मिथाईल असं नाव आलेलं असेल. 2 मिथाईल. लॉंग चेन किती कार्बनची आहे? 3 कार्बनची. मग 3 कार्बनला काय म्हणतात? प्रोप म्हणतात. म्हणजे या ठिकाणी प्रोप. सिंगल बॉन्ड आहेत का? सर्व आहेत, म्हणून एन. नंतर OH ग्रुप किती नंबरच्या कार्बनला? 2 नंबरला, म्हणून 2 OL. म्हणजे याचं नाव काय तयार झालं? 2 मिथाईल प्रोपेन 2 OL असं या ठिकाणी नाव तयार झालं असेल. आपल्याला एक्झाम मध्ये काय विचारतात बेटा? पहा, एक्झाम मध्ये सांगितलेलं असतं ड्रॉ द करेक्ट IUPAC नेम ऑफ टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. आपल्या वर्ड मध्ये दिलं असतं टर्शियरी ब्युटील अल्कोहोलचं IUPAC नाव काढून दाखवा. ठीक आहे. मग टर्शियरी ब्युटील अल्कोहोल म्हणजे सुरुवातीला स्ट्रक्चर्स काढावं लागेल आपल्याला. मग माहित पाहिजे आपल्याला टर्शियरी ब्युटील अल्कोहोलचं स्ट्रक्चर्स काय असेल. या ठिकाणी आहे टर्शियरी ब्युटील अल्कोहोलचं स्ट्रक्चर्स आणि याच्यानुसार सुरुवातीला स्ट्रक्चर्स काढावं लागेल आणि याच्यानुसार आपल्याला IUPAC नेम हे या ठिकाणी ड्रॉ करावं लागेल. आलं लक्षामध्ये? मग याच्यानुसार आपण आणखी काही एक्झाम्पल्स पाहू. कोणकोणते तयार झाले असतील ते. थोडी लॉंग चेन. या ठिकाणी कार्बन 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 अशी आपण थोडीशी लॉंग चेन ड्रॉ करून पाहू. या ठिकाणी असेल OH. बघा, सर्व कार्बन ऍटमची व्हॅलेन्सी आपल्याला सॅटिस्फाईड करायची. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन जोडायचे. या ठिकाणी 3 हायड्रोजन, या ठिकाणी 2. या कार्बनची व्हॅलेन्सी सध्या 2 आहे म्हणून 2 हायड्रोजन जोडे. या ठिकाणी 2 हायड्रोजन जोडे. या ठिकाणी आपल्याला 2 हायड्रोजन जोडायचे आणि सर्व कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करायची. इकडे लक्ष द्या. आता कॉमन नेम मध्ये आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला काय पाहायचं? टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत? लॉंग चेन मध्ये आहेत बेटा हे सर्व, म्हणून आपण N जोडलेला असेल. टोटल 5 कार्बन आहे बेटा. या ठिकाणी नंबरिंग देऊ 1 2 3 4 आणि 5. मग 5 कार्बन आहेत तर आपण पेंटील म्हणतात, म्हणजे या ठिकाणी पेंटील. आणि OH आहे म्हणजे अल्कोहोल. लक्षात? म्हणजे N पेंटील अल्कोहोल असं नाव तयार झालं. मग IUPAC नेम काय असेल बेटा? IUPAC मध्ये सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. लॉंग चेन सिलेक्ट करायची. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला लोएस्ट नंबर आला पाहिजे अशी नंबरिंग द्यायची आणि त्याचं नाव लिहायचं. तर इकडे लक्ष द्या. या ठिकाणी टोटल 5 कार्बन आहेत. 5 कार्बनला आपण पेंट म्हणतात वर्ड रूट नेम मध्ये, पेंट. सर्व सिंगल बॉन्ड आहेत म्हणून AN आणि 1 नंबरला OH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून 1 OL म्हणजे पेंटेन 1 OL किंवा डायरेक्ट आपण पेंटॅनॉल असं सुद्धा नाव लिहू शकता बेटा. आलं लक्षात? तर याचा आपण एक सेकंड आयसोमर्स करून पाहू बेटा. या ठिकाणी असेल कार्बन. हे सर्व आपण आयसोमर ड्रॉ करून पाहू. या ठिकाणी कार्बन असेल.
या कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करायचं बेटा. या ठिकाणी CH3, या ठिकाणी 3 हायड्रोजन, या ठिकाणी 3 हायड्रोजन, या ठिकाणी 2 हायड्रोजन जोडून आणि एक डॅश देऊन बेटा. तर या सर्व मॉलिक्युल्सला काय म्हणतात बेटा आपण? या सर्व कार्बनच्या चेनला काय म्हणतात? निओ. कॉमन नेम मध्ये निओ म्हणतात. सर्व कार्बन 5 आहेत म्हणून याला आपण पेंटीन म्हणतात. पेंटीन. आणि या ठिकाणी जर आपण OH ग्रुप जोडला ना तर याला आपण अल्कोहोल म्हणतात. म्हणजे काय तयार झालं? निओ पेंटीन अल्कोहोल. मग IUPAC नेम मध्ये काय म्हणायचं बेटा आपण? IUPAC नेम मध्ये तर IUPAC नॉमेनक्लेचर्स मध्ये सुरुवातीला लॉंग चेन सिलेक्ट करायची, पॅरेंट चेन आपण या ठिकाणी चेक करायची. मग कोणती आहे? या ठिकाणची ही पॅरेंट चेन आहे. किती कार्बनची? 3 कार्बनची. आणि या ठिकाणचे जे 2 आहेत ना हे काय आहेत? मग सबस्टिट्यूट्स आहेत. मग सुरुवातीला काय करायचं आपण? लॉंग चेन सिलेक्ट करायची आणि नंबरिंग द्यायची. नंबरिंग कोणत्या साईडला द्यायची? ज्या साईडला OH ग्रुप अटॅच असेल त्या साईडला लोएस्ट नंबर आला पाहिजे अशी नंबरिंग द्यायची. मग या ठिकाणी देऊ 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. आणि नाव लिहित असताना सुरुवातीला सबस्टिट्यूटचं नाव द्यायचं बेटा. मग या ठिकाणी सुरुवातीला सबस्टिट्यूट्स आहेत तर किती नंबर आहेत? 2 नंबरला. या ठिकाणी 2 किती आहेत? या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे म्हणून 2,2. 2 आहेत म्हणून डाय. आणि इकडे लक्ष द्या बेटा, 2 जर सिमेट्रिकल असतील ना तर त्याचा ऍब्रिव्हिएट जोडायचं डाय. 3 सिमेट्रिकल असतील तर ट्राय, 4 सिमेट्रिकल असतील तर टेट्रा. मग या ठिकाणी 2 सिमेट्रिकल आहेत म्हणून डाय. कोणते आहेत? मिथाइल आहेत म्हणून या ठिकाणी मिथाइल. लक्षात बेटा, या ठिकाणी मिथाइल. नंतर लॉंग चेन किती कार्बनची आहे? पॅरेंट चेन 3 कार्बनची. मग 3 कार्बनला काय म्हणतात? प्रोप म्हणतात. सर्व सिंगल बॉन्ड आहेत म्हणून AN म्हणतात. आणि 1 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून 1OL म्हणजे 2,2 डायमिथाइल प्रोपेन 1OL असं नाव तयार झालं असेल बेटा याचं. आलं लक्षामध्ये? आता काही समोरचं एक्झाम्पल सोबत बेटा आपण या ठिकाणी दिलं असेल आपल्याला CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 या ठिकाणी OH. असं जर मॉलिक्युल आलं ना बेटा तर आपल्याला एक प्रायोरिटीची ऑर्डर भेटते. प्रायोरिटीची ऑर्डर तयार झाली असेल बेटा. काय काय भेटते प्रायोरिटी ऑर्डर? फर्स्ट काय असेल? गर्लफ्रेंड. सेकंड स्टडी. म्हणजे या ठिकाणी तयार झालं असेल बेटा सुरुवातीला फंक्शनल ग्रुप, नंतर डबल बॉन्ड आणि नंतर ट्रिपल बॉन्ड. मग या ठिकाणी काय होतं आपण? या ठिकाणी डबल बॉन्ड पण आहे आणि OH ग्रुप पण आहे. तर प्रायोरिटी फर्स्ट कोणाला आहे? फंक्शनल ग्रुपला. मग फंक्शनल ग्रुप OH. मग ज्या साईडला OH ग्रुप असेल त्या साईडला आपण नंबरिंग द्यायची. मग या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. हे IUPAC नेम साठी चालू आहे. 3 नंबर. 3 नंबरची लॉंग चेन पाहायला भेटतात. लक्षामध्ये? तर या ठिकाणी असं आपण कॉमन नेम देऊन बघू. सुरुवातीला आपण कॉमन नेम काय तयार झालं असेल भेटायचं? कॉमन नेम तर या ठिकाणी डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन आहे तर आपण अलिलिक कार्बन म्हणत होता. या ठिकाणी अलिलिक कार्बन. आणि या कार्बनला OH ग्रुप जोडा म्हणजे अल्कोहोल. म्हणजे काय नाव तयार झालं? अलिलिक अल्कोहोल. हे आपण ऑलरेडी याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये पाहिलेलं होतं. मग याचा IUPAC नेम काय तयार झालं असेल? इकडे लक्ष द्या. टोटल 3 कार्बन आहेत. 3 कार्बनला आपण प्रोप म्हणतात. डबल बॉन्ड आहे. किती नंबरला डबल बॉन्ड आहे? 2 नंबरला म्हणून या ठिकाणी 2 इन म्हणतात. आणि OH ग्रुप आहे तो 1 नंबरला म्हणून 1OL म्हणजे नाव तयार झालं प्रोप 2 इन 1OL असं या ठिकाणी नाव तयार झालं असेल. लक्षामध्ये? तर समोर पाहू याचाच एक सेकंड स्ट्रक्चर पाहू. या ठिकाणी तयार झालं असेल CH2 डबल बॉन्ड CH, या ठिकाणी C कार्बन, या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी डबल बॉन्ड CH2, या ठिकाणी असेल CH2, या ठिकाणी असेल OH. आता बेटा सर्व स्ट्रक्चरची आपल्याला कॉमन नेम काढता येत नसतात. डायरेक्टली मग IUPAC नेम सुद्धा काढावं लागतं. मग याचं तर कॉमन नेम भेटत नाही, डायरेक्ट IUPAC नेम काढूयात आपण. काय असेल IUPAC नेम? लॉंग चेन सिलेक्ट करायची. तुम्हाला काढता येईल कदाचित, ट्राय करून पहा. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर नंबरिंग द्यायची असेल. सबस्टिट्यूट्स किती नंबरला आहे? 3 नंबरला. मग या ठिकाणी 3 कोणता आहे? मिथाइल. मग या ठिकाणी मिथाइल. लॉंग चेन किती कार्बनची आहे? 5 कार्बनची लॉंग चेन आहे बेटा. मग या ठिकाणी या ठिकाणी तयार झाला असेल पेंट. वर्ड रूट नेम या ठिकाणी पेंट.
सर्व सिंगल बॉन्ड आहेत का? नाही. डबल बॉन्ड आहेत. किती नंबरला आहेत? 2 नंबर आणि 4 नंबर. म्हणजे या ठिकाणी 2,4 2 आहेत म्हणून डाय, डबल बॉन्ड आहे म्हणून इन, आणि 1 नंबरला OH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून या ठिकाणी 1OL असं नाव तयार झालं असेल. म्हणजे 3 मिथाइल पेंट 2,4 डाय इन 1OL हे याचं IUPAC नेम असेल बेटा. लक्षामध्ये. आता समोर पाहतो आपण, जर आपल्या मॉलिक्युल्स मध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप जर प्रेझेंट असतील, एकापेक्षा जास्त OH ग्रुप जर प्रेझेंट असतील तर त्यासाठी एक रूल तयार झालेला असतो बेटा. कोणता रूल असतो? जो आपण अल्केनचं लास्टचं जे ई डिजिट आहे ना, हे आपण रिप्लेस करत होतो बेटा IUPAC नेम मध्ये. लास्टचं ई डिजिट हे रिप्लेस करत होतात, पण एकापेक्षा जास्त OH ग्रुप जर मॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट असतील तर ते ऍज इट इज ठेवायचं बेटा, त्याला रिप्लेस करायचं नाही. लक्षामध्ये. तर इकडे पहा आता, मग याच्यानुसार आपण काही एक्झाम्पल्स पाहू. या ठिकाणी हे सुद्धा एक्झाम्पल्स आपण लास्ट लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे बेटा. याचं नाव आपण या ठिकाणी द्यायचंय. पाहू या ठिकाणी आपल्याला जमतं का? तर काय असेल याचं कॉमन नेम? बरोबर, इथिलीन ग्लायकॉल. या ठिकाणी इथिलीन ग्लायकॉल. मग IUPAC नेम काय असेल बेटा? तो लॉंग चेन सिलेक्ट करायची, 2 कार्बनची आहे. मग 2 कार्बनला काय म्हणतात? इथेन म्हणतात. मग या ठिकाणी इथेन. इथेन ई ऍज इट इज रिप्रेझेंट केला. नंबरिंग द्यायची, याला 1 नंबर, याला 2 नंबर. मग या ठिकाणी नंबरिंग वापरायची बेटा. या ठिकाणी 1,2. या ठिकाणी 2 आहेत म्हणून डाय. काय आहे? 2 OH ग्रुप आहे म्हणून OL. म्हणजे याचं नाव तयार झालं इथेन 1,2 डायॉल. हे याचं IUPAC नेम आहे बेटा. लक्षामध्ये. असंच आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. समोर दिला असेल आपल्याला या ठिकाणी CH2OH, या ठिकाणी CHOH, या ठिकाणी असेल CH2OH. मग याचं नाव पाहत आपण या ठिकाणी आता काय तयार झालं असेल ते इकडे लक्ष द्या. तर याचं कॉमन नेम सुरुवातीला पाहू. तर याला कॉमन नेम मध्ये काय म्हणतात बेटा आपण? हे सुद्धा एक्झाम्पल आपण लास्ट मध्ये पाहिलेलं आहे. अगदी बरोबर, ग्लिसरीन किंवा ग्लिसरॉल. ग्लिसरीन किंवा ग्लिसरॉल. ग्लिसरॉल म्हणतात बेटा कॉमन नेम मध्ये. मग IUPAC नेम मध्ये लॉंग चेन सिलेक्ट करायची. किती कार्बनचे आहेत? 1, 2, 3. मग 3 कार्बनला काय म्हणतात? प्रोपेन. मग या ठिकाणी प्रोपेन. लक्षात. प्रोपेन ई ऍज इट इज रिप्रेझेंट करा. 3 OH ग्रुप असल्यामुळं या ठिकाणी ई दाखवलं. तिन्ही कार्बन अटॅच आहेत म्हणून या ठिकाणी डॅश. 1, 2, 3 3 आहेत म्हणून ट्राय, आणि OH आहे म्हणून OL. म्हणजे नाव काय तयार झालं? प्रोपेन 1, 2, 3 ट्रायॉल असं या ठिकाणी नाव आपल्याला पाहायला भेटेल बेटा. ठीक आहे. तर याच्यानुसार आपण आणखी काही सायक्लिक मॉलिक्युल्सचं नॉमिनिक्लेचर्स पाहू. सायक्लिक मॉलिक्युलचं नॉमिनिक्लेचर्स व्यवस्थित पहा बेटा, हे सर्व महत्वाचं आहे. तर त्याला कसं नाव द्यायचं बेटा? इकडे लक्ष द्या. ही आहे सायक्लिक कंपाऊंड्स. मग कधीही IUPAC नॉमिनिक्लेचर्स मध्ये सुरुवातीला प्रिफिक्स द्यायचं, नंतर आपण वर्ड रूट नेम आणि नंतर सफिक्स जोडायचं. मग या ठिकाणी जर गेला तर सुरुवातीला प्रिफिक्स काय आहे? सायक्लो. म्हणून या ठिकाणी सायक्लो हे वर्ड या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं. नंतर वर्ड रूट नेम काय असेल? किती मेंबर रिंग आहे? 6 कार्बन आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कार्बन आहेत म्हणून या ठिकाणी हेक्स. सिंगल बॉन्ड आहेत म्हणून AN, आणि 1 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून या ठिकाणी 1OL. 1 नंबरला किंवा 1 नंबर दाखवला काय किंवा न दाखवला काय, डायरेक्ट असंही नाव तयार होतं सायक्लोहेक्झेन हेक्झॅनॉल किंवा सायक्लोहेक्झेन 1OL. दोन्ही नाव या ठिकाणी करेक्ट आहे. लक्षामध्ये. सेकंड एक्झाम्पल्स घे पाहू. सेकंड एक्झाम्पलचं नाव काय असेल बेटा? या ठिकाणी एक्झाम्पल दिलं असेल डबल बॉन्ड, या ठिकाणी OH. त्याचं काय नाव असेल? नंबरिंग कोणत्या साईडला देतात? तर ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बन पासून नंबरिंग आपण स्टार्ट केलेली असेल म्हणजे या ठिकाणी 1 नंबर देतात. मग 2 नंबर कोणत्या साईडला देतात? डबल बॉन्डच्या साईडला 2 नंबर, नंतर 3, 4, 5 आणि 6 नंबर. मग इकडे लक्ष द्या. सायक्लिक कंपाऊंड्स आहे म्हणून प्रिफिक्स सुरुवातीला सायक्लो. 6 मेंबर्ड आहे म्हणून हेक्स. डबल बॉन्ड आहे किती नंबरला? 2 नंबरला म्हणून या ठिकाणी 2 इन. 1 नंबरला OL ग्रुप आहे म्हणून 1OL. म्हणजे याचं नाव काय तयार झालं? सायक्लोहेक्झ 2 in 1
OL असं या मॉलिक्यूलचं नाव तयार झालं IUPAC ने. आणखी एखादा एक्झाम्पल पाहू. सपोज जर या ठिकाणी घेतलेला असेल 6 मेंबर्ड रिंग, या ठिकाणी डबल बॉन्ड, या ठिकाणी एक CH3 ग्रुप जोडा, तर या ठिकाणी एक OH ग्रुप जोडा. मग याचं काय IUPAC नेम असेल? तर सुरुवातीला आपण सबस्टिट्यूटेडचं नाव या ठिकाणी ड्रॉ केलेलं असतं. नंबरिंग देतात सुरुवातीला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, या 4 5 आणि 6. सुरुवातीला सबस्टिट्यूटचं नाव किती नंबर आहे? 3 नंबरला 3 कोणता आहे? मिथाइल, म्हणून या ठिकाणी मिथाइल. लक्षामध्ये मिथाइल. सायक्लिक कंपाऊंड्स आहे म्हणून सायक्लो. किती मेंबर रिंग आहे? 6 मेंबर्ड म्हणून हेक्स. डबल बॉन्ड आहे किती नंबरला? 2 नंबरला म्हणून 2 इन. नंतर काय असेल? 1 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून 1 OL, म्हणजे याचं काय नाव तयार झालं? 3 मिथाइल सायक्लोहेक्स 2 in 1 OL. हे IUPAC नेम झालं. आता समोर एखादा एक्झाम्पल पाहू. सपोज जर या ठिकाणी आपल्याला दिलेला असेल, या ठिकाणी 4 मेंबर्ड रिंग दिलेली असेल, या ठिकाणी डबल बॉन्ड आणि या ठिकाणी OH दिलेला असेल. आता सांगा बरं याचं नाव काय असेल? तर या ठिकाणी आपल्याला 1 नंबर रिप्रेझेंट करावा लागेल. मग 2 नंबर आपण कोणत्या साईडला देता बेटा? 2 नंबर. या ठिकाणी पण या साईडला 2 नंबर देतात का? या साईडला कोणत्या साईडला दिला तरी चालेल, बरोबर? नाही. डबल बॉन्डच्या एंडिंगला 2 नंबर, नंतर 3 नंबर, नंतर 4 नंबर. मग याचं काय नाव असेल? सायक्लिक कंपाऊंड्स आहे म्हणून सायक्लो. 4 मेंबर रिंग आहे म्हणून ब्यूट. डबल बॉन्ड आहे किती नंबरला? 1 नंबर आणि 3 नंबरला आहे म्हणून या ठिकाणी ब्यूट 1,3 डाय इन. 2 आहेत म्हणून डाय, डबल बॉन्ड आहे म्हणून इन. 1 नंबरला OH आहे म्हणून 1 OL, म्हणजे याचं नाव तयार झालं सायक्लोब्यूट 1,3 डाय इन 1 OL. लक्षामध्ये? तर समोर पहा या ठिकाणी समोर आणखी एक स्ट्रक्चर्स या ठिकाणी पाहायला मिळेल बेटा आपल्याला. काय स्ट्रक्चर्स असेल? सपोज या ठिकाणी 5 मेंबर रिंग घेतलेले असेल आणि या ठिकाणी आपण जोडलेला असेल एक OH ग्रुप, या ठिकाणी एक जोडलेला असेल CH3 ग्रुप, या ठिकाणी एक असेल CH2 CH3 ग्रुप. तर इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये बेटा पॅरेंट चेन आणि पॅरेंट चेन कोणते असेल किंवा त्याला नंबरिंग कसे देतात? तर ज्या कार्बनला आपण OH ग्रुप अटॅच केलेला असेल ना, तर सायक्लिक कंपाऊंड्सला जर आपण OH ग्रुप अटॅच केला असेल तर सायक्लिक कंपाऊंड झाला पॅरेंट चेन, पॅरेंट मॉलिक्युल्स. आणि सबस्टिट्यूट्स कोणते असतील बेटा? जर रिंगच्या बाहेर फंक्शनल ग्रुप नसेल तर ते झाले सबस्टिट्यूट्स. म्हणजे या ठिकाणी 2 सबस्टिट्यूट्स आपल्याला पाहायला भेटतील. एक आहे हा मिथाइल आणि दुसरा आहे हा इथाइल. मग नंबरिंग देतात. तर या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर कोणत्या साईडला देतात बेटा? 2 नंबर. एकदा लक्ष द्या. तर 2 नंबर आपल्याला या ठिकाणी मिथाइल आहे, या ठिकाणी इथाइल आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे देतात. म्हणजे या ठिकाणी इथाइलला 2 नंबर, इथाइलचं ई आणि मिथाइलचं यम. सुरुवातीला काय येतं? ई, म्हणून याला 2 नंबर, या ठिकाणी 3 4 आणि 5 नंबर. मग याच्यानुसार आपल्याला नाव द्यायचं. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणेच नाव या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं. तर इकडे लक्ष द्या. या ठिकाणी हा आहे 2 नंबरला इथाइल म्हणून 2 इथाइल, नंतर 5 नंबरला मिथाइल म्हणून 5 मिथाइल. 5 मिथाइल सायक्लिक कंपाऊंड्स आहे म्हणून सायक्लो. 5 मेंबर रिंग आहे म्हणून पेंट. सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. 1 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून 1 OL, म्हणजे नाव काय तयार झालं? 2 इथाइल 5 मिथाइल सायक्लो पेंटेन 1 OL किंवा सायक्लो पेंटॅनॉल. लक्षामध्ये? मग याच्यानुसार आपण ही सर्व सायक्लिक कंपाऊंडचे नाव दिलेले असते. आता याच्यानुसारच आपण आणखी समोरचं एक स्ट्रक्चर पाहू काय तयार झालं असेल ते. मग त्याही मॉलिक्यूलचं आपल्याला या ठिकाणी नाव चेक करायचं. पहा इकडं. तर या ठिकाणी समोर एखादा एक्झाम्पल दिला असेल. या ठिकाणी एक्झाम्पल काय बेटा? या ठिकाणी दिला असेल 5 मेंबर रिंग. आता या ठिकाणी थोडं व्यवस्थित लक्ष द्या. 5 मेंबर रिंग आहे. या ठिकाणी कार्बन असेल, या ठिकाणी कार्बन असेल, या ठिकाणी OH असेल. बरोबर आहे? बरोबर आहे. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आपण सायक्लिक कंपाऊंड दिला असेल तर अशा मॉलिक्यूलचं नाव आपण कसं द्यायचं?
सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पॅरेंट चेन ओळखायची, कोणती असेल इकडे लक्ष द्या. कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करा. या ठिकाणी CH2, या ठिकाणी CH2 बरोबर. ठीक. या ठिकाणी पॅरेंट चेन कोणती असेल तर या ठिकाणी प्रायोरिटीची ऑर्डर असेल बेटा. प्रायोरिटी काय असेल प्रायोरिटी. जर मॉलिक्युल्स मध्ये स्टेट चेन असेल, स्टेट चेन किंवा रिंग असेल, या दोन्हीपैकी स्टेट चेनला किंवा जर रिंगला फंक्शनल ग्रुप वाटायचा असेल ना, फंक्शनल ग्रुप, तर ती झाली पॅरेंट चेन. जर फंक्शनल ग्रुप अपसेट असेल त्याच्यावेळी जर आपल्याला या ठिकाणी डबल बॉन्ड असेल ना, तर डबल बॉन्ड आपण फर्स्ट प्रायोरिटी देतात किंवा ट्रिपल बॉन्ड नंतर. म्हणजे स्टेट चेनला किंवा रिंगला, स्टेट चेनला जर फंक्शनल ग्रुप वाटायचा असेल तर स्टेट चेन झाले पॅरेंट चेन. जर रिंगला फंक्शनल ग्रुप वाटायचा असेल तर रिंग ही झाली आपली पॅरेंट चेन. लक्षामध्ये. तर याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी चेन मध्ये, रिंग मध्ये आहे का या ठिकाणी फंक्शनल ग्रुप नाही, चेन मध्ये आहे, म्हणजे या ठिकाणचा जर ही पॅरेंट चेन. लक्षामध्ये. तर मग या ठिकाणचं हे काय झालं, सायक्लिक कंपाऊंड आहे तो काय झाला, सबस्टिट्यूट्स. सबस्टिट्यूट्स कोणता आहे, हा सायक्लिक कंपाऊंड आहे म्हणून हा तयार झाला सायक्लो. किती मेंबर ऑर्डर आहे बेटा, 5 मेंबर ऑर्डर. मग याला पेंटेन म्हणतात 5 कार्बनला, पण सबस्टिट्यूट्स असल्यामुळे पेंटाईल तयार झाला म्हणून सायक्लोपेंटीन. लक्षात, पेंटीन. आता नंबरिंग द्यायची आपल्याला. नंबरिंग कशी द्यायची बेटा, ओरिजिन ग्रुपच्या साईडने याला 1 नंबर, याला 2 नंबर. मग याचं नाव काय तयार झालं असेल, सुरुवातीला सबस्टिट्यूटचं नाव, नंतर पॅरेंट चेनचं नाव. 2 नंबरला सायक्लोपेंटीन आहे म्हणून या ठिकाणी 2 काय सांगता येईल, 2 सायक्लो किंवा इकडे लक्ष द्या, 2 या ठिकाणी सायक्लोपेंटीन, सायक्लोपेंटीन या ठिकाणी इथेन, इथेन 1OL असं याचं नाव तयार झालं असेल बेटा. 2 नंबरला आहे म्हणून 2 सायक्लोपेंटीन इथेन 1OL असं नाव बनलेलं असेल. सपोज आपल्याला या ठिकाणी आणखी एखादा मॉलिक्यूल पाहून व्यवस्थित स्ट्रक्चर्स मात्र समजून घ्यायचं बेटा. त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी नंबरिंग द्यायची, नाव द्यायचं. ठीक आहे. तर सेकंड स्ट्रक्चर्स पहा. या ठिकाणी आपण 5 मेंबरला रिंग काढू. या ठिकाणी डबल बॉन्ड OH या ठिकाणी जोडू. या ठिकाणी असेल बेटा कार्बन कार्बन डबल. याचं नाव द्यायचं. आता कसं देतात, पॅरेंट चेन कोणती आहे सांगा. तर या ठिकाणी आपल्याला पॅरेंट चेन मध्ये ज्या साईडला OH ग्रुप प्रेझेंट असेल ती असतील पॅरेंट चेन. म्हणजे या ठिकाणी ही झाली पॅरेंट चेन आपल्याला. मग सबस्टिट्यूट्स कोणता आहे, हा आहे सबस्टिट्यूट्स. कोणता आहे, या ठिकाणी पहा, या ठिकाणी आहे कार्बन 2 हायड्रोजन, या ठिकाणी कार्बन हायड्रोजन. काय आहे, इथिन आहे, इथिन. पण सबस्टिट्यूट्स असल्यामुळे ई काढायचं आणि वाय येऊन जोडायचं, इथिनील तयार झालं. मग नंबरिंग द्यायची आपल्याला. सुरुवातीला सबस्टिट्यूटचं नाव लिहायचे, नंतर पॅरेंट चेनचं नाव लिहायचे. मग नंबरिंग द्यायची पॅरेंट चेन मध्ये. या ठिकाणी 1 नंबर दिला. 2 नंबर कोणत्या साईडला, सबस्टिट्यूट साईडला देऊ, कारण काही सबस्टिट्यूट सुद्धा इन्व्हॉल्व झालेला असेल. 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. मग सुरुवातीला सबस्टिट्यूटचं नाव किती नंबरला आहे, 2 नंबरला. कोणता आहे, इथिनील आहे. या ठिकाणी ETHENYL इथायनील आहे, ब्रॅकेट क्लोज. नंतर या ठिकाणी आपल्याला सायक्लिक कंपाऊंड्स आहे. या ठिकाणी सायक्लो 5 मेंबर रिंग आहे म्हणून पेंट. सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, इकडे लक्ष द्या, पुन्हा डॅश. 1 नंबरला OH आहे म्हणून 1OL. म्हणजे याचं नाव काय झालं, तर 2 इथेनिल सायक्लो पेंटेन 1OL किंवा सायक्लोपेंटॅनॉल असं सुद्धा आपल्याला दाखवता येतं. लक्षामध्ये. तर आता काही मी एक्झाम्पल देतो, हे व्यवस्थित समजून घेतलेलं असेल. काही एक्झाम्पल देतो, त्या एक्झाम्पलचे नाव तुम्ही सांगायचे.
आलं लक्षामध्ये? तर पाहू एक्झाम्पल आपण काय असतील ते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय स्ट्रक्चर्स सोडून दिलेले आहेत. या स्ट्रक्चरचं आपल्याला या ठिकाणी IUPAC नेम ड्रॉ करायचा आहे. तर कदाचित त्याच्या अगोदरचे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी समजलेले असतील. आपण या सर्व स्ट्रक्चरचा IUPAC नेम हे करेक्ट काढायचा आहे. व्हिडिओ थोडा स्टॉप करायचा आणि सर्व स्ट्रक्चरचा व्यवस्थित IUPAC नेम काढून घ्यायचं आणि नंतर या ठिकाणी ते चेक करायचे. तर सुरुवातीला स्ट्रक्चर सोडून घ्या. या स्ट्रक्चरचे नाव मी देतो, पण सुरुवातीला तुम्ही ड्रॉ करायचे. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी आपण काही स्ट्रक्चरचे नाव या ठिकाणी पाहू काय असेल ते. सुरुवातीला पाहतो आपण या ठिकाणी 6 नंबरच्या स्ट्रक्चरचं नाव काय असेल ते पहा. तर कार्बनची व्हॅलेन्सी सुरुवातीला सॅटिस्फाईड करून घ्या. या ठिकाणी आहे CH2, या ठिकाणी आहे CH3, या ठिकाणी आहे CH. तर सुरुवातीला या ठिकाणी नंबरिंग कोणत्या स्टेपने देतात बेटा? नंबरिंग इकडे लक्ष द्या. आता नंबरिंग आपल्याला या कार्बन थ्रू द्यायची का या कार्बन थ्रू द्यायची? हे जे स्ट्रक्चर्स आहे ना, स्ट्रक्चर्स कसं आहे बेटा इकडे लक्ष द्या. या ठिकाणी स्ट्रक्चर्स या फॉर्म मध्ये आहेत. हे 6 मेंबर रिंग, सॉरी या ठिकाणी डबल बॉन्ड्स, या ठिकाणी कार्बन कार्बन, या ठिकाणी कार्बन आणि हा OS असे स्ट्रक्चर्स आहेत. तर आपण काय सांगितलं, रिंग किंवा चेन जर असेल, ज्या साईडला फंक्शनल ग्रुप आहे तो असतो पॅरेंट मॉलिक्युल्स म्हणजे पॅरेंट चेन. म्हणजे या ठिकाणी पॅरेंट चेन कोण असेल, तर या ठिकाणची ही झाली पॅरेंट चेन. म्हणजे या ठिकाणची झाली पॅरेंट चेन कार्बनची. आणि मग सबस्टिट्यूट्स कोण असेल, सबस्टिट्यूट्स रिंग सबस्टिट्यूट झाले. मग नंबरिंग द्यायची कोणत्या साईडने द्यायची, याला 1 नंबर, याला 2 नंबर, याला 3 नंबर. म्हणजे सबस्टिट्यूट्स किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. ठीक आहे, 1 नंबरला सबस्टिट्यूट्स आहे. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला डबल बॉन्ड्स आहे म्हणून याही रिंगला आपल्याला नंबरिंग द्यावं लागेल. या ठिकाणी 1 नंबर आणि या ठिकाणी 2 नंबर. लक्षामध्ये? तर याचं नाव कसं द्यायचं बेटा आपण इकडे लक्ष द्या. तर याचं नाव सुरुवातीला या कार्बन पासून सुरुवात करायची. म्हणजे या ठिकाणी 1 नंबर आलेला असेल बेटा, या ठिकाणी 2 नंबर, या ठिकाणी 3 नंबर. म्हणजे काय तयार झालं असेल, या ठिकाणी 1 नंबरला सबस्टिट्यूट्स आहे म्हणून 1 कोणता आहे, सायक्लिक कंपाऊंड्स आहे म्हणून या ठिकाणी सायक्लो 6 मेंबर रिंग आहे म्हणून हेच. डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, त्यालाही नंबरिंग 1 आणि 2. डबल बॉन्ड प्रेझेंट आहे 1 नंबरच्या कार्बनला म्हणून 1 EN. ठीक आहे. सबस्टिट्यूट्स असल्यामुळे काय जोडावं लागेल, YL. या ठिकाणी YL ब्रॅकेट क्लोज. लक्षामध्ये? आता लॉन्ग चेन किती कार्बनचे आहे, 3 कार्बनचे आहे. 3 कार्बनला काय म्हणतात, प्रोपेन. या ठिकाणी प्रो सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. 2 नंबरला OH आहे म्हणून 2OL. म्हणजे नाव काय तयार झालं, 1 सायक्लोहेक्स 1 इनाइल प्रोपेन 2OL. असं या मॉलिक्युलचं बेटा आपल्याला IUPAC नेम तयार झालेलं पाहायला भेटा. लक्षामध्ये? आता सेकंड या ठिकाणी स्ट्रक्चर्स पाहू आपण. सेकंड मॉलिक्युलचं नाव काय असेल ते पाहू. या ठिकाणी आहे 5 मेंबरचे स्ट्रक्चर्स आहे, याचं नाव पाहू आपण काय असेल. या ठिकाणी सबस्टिट्यूट्स कोणता असेल बेटा आपला, या ठिकाणी या सबस्टिट्यूट्स. आणि हा आहे पॅरेंट चेन मॉलिक्युल्स, कारण टॉप साइडला या रिंगला आपल्याला OH ग्रुप अटॅच केलेला आहे. ज्या साइडला OH ग्रुप असेल ती असते पॅरेंट चेन. सबस्टिट्यूट्स कोणता आहे, या ठिकाणी सायक्लोपेंटीन. लक्षामध्ये? सायक्लोपेंटीन. मग याला नंबरिंग द्यायची आपण इकडे लक्ष द्या. या ठिकाणी ठीक आहे, आपण या ठिकाणी काय करू, डबल बॉन्ड देऊ आपण. या ठिकाणी 1 डबल बॉन्ड देऊ बेटा, डबल बॉन्ड. आता कोणत्या या ठिकाणी काय नाव असेल, ठीक आहे, डबल बॉन्ड देऊ. आता या ठिकाणी नंबरिंग द्यायची आपल्याला. नंबरिंग कशी द्यायची इकडे लक्ष द्या. या ठिकाणी 1 नंबर. आता 2 नंबर कोणत्या साईडला द्यायचा, या ठिकाणी 2 नंबर 3 नंबर. लक्षामध्ये? 3 नंबर. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला नाव काढायचं. कसं नाव काढता येईल इकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी नंबरिंग दिली, 1 नंबरला सबस्टिट्यूट्स प्रेझेंट आहे म्हणून या ठिकाणी 1 कोणता आहे, सायक्लोपेंटीन आहे म्हणून या ठिकाणी सायक्लोपेंटीन ब्रॅकेट क्लोज. नंतर काय आहे, या ठिकाणी 3 मेंबर रिंग आहे, सायक्लिक आहे म्हणून या ठिकाणी सायक्लो 3 मेंबर आहे म्हणून प्रो
डबल बॉन्ड प्रेझेंट आहे किती नंबरला 2 नंबरला, म्हणून या ठिकाणी डॅश 2 इन आणि 1 नंबरला OH आहे म्हणून 1 OL म्हणजे काय नाव तयार झालं 1 सायक्लोपेंटिल सायक्लोप्रो 2 in 1 OL असं याचं IUPAC नाव तयार झालं बेटा. आलं लक्षामध्ये. आता याचं नाव कोणतं या ठिकाणी पॅरेंट चेन कोणते असेल सांगा बरं. पॅरेंट चेन. तर या ठिकाणी फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे या कार्बनला म्हणून या ठिकाणी तयार झाली पॅरेंट चेन. आणि मग हा काय तयार झाला सबस्टिट्यूट्स. मग नंबरिंग कोणत्या साईडने देतात आपण राईट साईडने की लेफ्ट साईडने. तर लेफ्ट साईडने फंक्शनल ग्रुपच्या साईडने याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 5 आणि 6 मेंबर्ड पॅरेंट चेन आहे. लॉंग चेन आहे. सबस्टिट्यूट्स किती नंबरला आहे 5 नंबरला. कोणता आहे या ठिकाणी सायक्लोप्रोपील ग्रुप आहे 3 नंबरला आहे. मग याचं नाव काय तयार झालं असेल इकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी 5 काय असेल 5 ब्रॅकेट मध्ये सायक्लोप्रोपील ब्रॅकेट क्लोज नंतर लॉंग चेन 6 मेंबर आहे म्हणून या ठिकाणी हे या ठिकाणी 2 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून 2 इन 3 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून या ठिकाणी 3 OL म्हणजे याचं नाव काय तयार झालं 5 सायक्लोप्रोपील हेच 2 in 3 OL असं याचं IUPAC नेम तयार झालं असेल बेटा. लक्षामध्ये. तर समोर या ठिकाणी पाहू आपण या ठिकाणी या स्ट्रक्चरचं नाव काय असेल ते पाहू बेटा किंवा या स्ट्रक्चरचं 2 नंबरच्या स्ट्रक्चरचं नाव काय असेल ते या ठिकाणी आपण चेक करू बेटा सुरुवातीला. तर या ठिकाणी पहा आता सायक्लिक कंपाऊंड्स आहे. या सायक्लिक कंपाऊंड्सचं नाव कसं द्यायचं बेटा ज्या आता या ठिकाणी पॅरेंट चेन कोणती आहे तर या ठिकाणची ही रिंग जी आहे ती पॅरेंट चेन आहे. पॅरेंट मॉलिक्युल्स आहे म्हणून सांगता येईल का तर या रिंगला फंक्शनल ग्रुप आहे. मग या ठिकाणी आपण दिला 1 नंबर. सबस्टिट्यूट्स कोणते आहेत तर या ठिकाणचे हे 2 सबस्टिट्यूट्स आपल्याला पाहायला भेटतील. या ठिकाणचा एक मॉलिक्यूल सबस्टिट्यूट्स आहे या ठिकाणचा हा एक डबल बॉन्ड सबस्टिट्यूट्स आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला नंबरिंग द्यायची त्याला देऊ 1 नंबर. आता नंबरिंग क्लॉकवाईज डायरेक्शन द्यायची की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ना तर इकडे लक्ष द्या या ठिकाणी 2 नंबर या ठिकाणी 3 नंबर देता येईल आपल्याला 3 नंबर. तर 3 नंबरला सबस्टिट्यूट्स आहे. या ठिकाणी गेला तर 2 नंबर आणि 3 नंबरला सबस्टिट्यूट्स आहे. तर नेमक्या कोणत्या साईडने जायचं राईट साईडनं की लेफ्ट साईडनं. तर सबस्टिट्यूट्स कोणकोणते आहेत ते पाहू. तर या ठिकाणी काय आहे बेटा आपल्याला 1 आणि 2 कार्बन आहे. एक कार्बन आहे या ठिकाणी एक कार्बन आहे. ठीक आहे CH. तर या ठिकाणी काय आहे इथिलीन ग्रुप आहे डबल बॉन्ड म्हणजे इथिन ETHENE पण सबस्टिट्यूट्स असल्यामुळं E रिप्लेस केलं आणि YL जोडलं म्हणजे इथिनील तयार झालं. लक्षात. मग हा काय आहे या ठिकाणी एक कार्बन आहे आणि या ठिकाणी CH2 आहे. मग याचं नाव काय तयार झालं हे फार महत्वाचं एक्झाम्पल आहे बेटा. असे एक्झाम्पल्स आपल्याला एक्झाम मध्ये मुद्दाम म्हणून विचारले जातात. लक्षामध्ये. तर या ठिकाणी काय बेटा इकडे लक्ष द्या याला काय म्हणायचं आपण तर आपण 11वी मध्ये अल्किनचं नॉमेनक्लेचर स्टडी होतं बेटा आणि त्याच्यामध्ये आपण असा एक मॉलिक्यूल घेतला होता. सपोज जर या ठिकाणी दिला असेल लॉंग चेन आणि याला जर अटॅच झाला असेल डबल बॉन्ड CH2 पॅरेंट चेनलाच डबल बॉन्ड डायरेक्ट अटॅच म्हणजे या ठिकाणी कार्बन या ठिकाणी फक्त सिंगल कार्बन या ठिकाणी CH2 CH3 या ठिकाणी CH3 असं जर असेल ना आणि मिडलच्याच कार्बनला डबल बॉन्ड तर याला काय म्हणतात बेटा मिथिलीन म्हणतात किंवा मिथिलिडीन म्हणायचं बेटा. डायरेक्ट पॅरेंट चेनलाच डबल बॉन्ड जर अटॅच असेल ना बेटा इकडे लक्ष द्या डायरेक्ट पॅरेंट चेन आहे 3 कार्बनची या पॅरेंट चेनला जर डबल बॉन्ड प्रेझेंट असेल ना तर याला काय म्हणायचं बेटा मिथिलिडीन म्हणायचं. काय म्हणायचं मिथिलिडीन किंवा याला आपण मिथिलीन असं सुद्धा रिप्रेझेंट केलं असेल बेटा. काय रिप्रेझेंट केलं असेल याचं नाव व्यवस्थित चेक करायचं बेटा आपण मिथिलीन किंवा मिथिलिडीन असं रिप्रेझेंट केलं असतं बेटा. मग
या ठिकाणी सुद्धा या सायक्लिक कंपाऊंडच्याच कार्बनला डबल बॉन्ड अटॅच आहे बेटा, या ठिकाणी डबल बॉन्ड. मी याचे नाव काय तयार झालं असेल, मिथिलिन किंवा मिथिलिन, किंवा याला आपण मिथिलिन असं सुद्धा म्हणतात, मिथिलिन. मग IUPAC मध्ये याचं नाव काय तयार झालं असेल, तर इकडे लक्ष द्या. आता अल्फाबेट ऑर्डर प्रमाणे याचं नाव आपल्याला ड्रॉ करावं लागेल. मी या स्ट्रक्चरचं नाव नंतर देतो. तर इकडे लक्ष द्या, या ठिकाणी काय तयार झालं असेल बेटा, तर या ठिकाणी आपल्याला अल्फाबेट प्रमाणे या ठिकाणी 1 नंबर, या ठिकाणी 2 नंबर, या ठिकाणी 3 नंबर देता येईल, कारण ई आहे, या ठिकाणी एम आहे. या ठिकाणी 4 नंबर, या ठिकाणी 5 नंबर, या ठिकाणी 6 नंबर. तर काय तयार झालं असेल, सुरुवातीला सप्लिएंटचे नाव घ्यायचे बेटा आपल्याला. मग सप्लिएंट किती नंबरला आहे, 3 नंबरला, म्हणून 3. कोणता आहे, इथेनॉलचा आहे, म्हणून या ठिकाणी ETHY, सॉरी इथिनील, या ठिकाणी ETHENYL, इथिनील. नंतर काय आहे, या ठिकाणी समोर मिथिलिडिन आहे, किती नंबरला आहे, 5 नंबरला, 5. मिथिलिडिन घेताल किंवा मिथिलिन घेताल, लक्षात. या ठिकाणी मिथिलिडिन ब्रॅकेट क्लोज, मिथिलिडिन. नंतर सायक्लिक कंपाऊंड्स आहे, पॅरेंट चेन येते नंतर. मग पॅरेंट चेन मध्ये सायक्लिक कंपाऊंड्स आहे, म्हणून सायक्लो किती नंबरला आहे, 6 नंबरला. म्हणून या ठिकाणी हेक्स, सायक्लो हेक्स. बेटा दिसत नसेल तर मी या ठिकाणी समोर लिहितो बेटा, या ठिकाणी समोर लिहितो, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी समोर आहे सायक्लिक कंपाऊंड, मी या ठिकाणी सायक्लो हेक्स 6 नंबर आहे, म्हणून हेक्स. डबल सिंगल बॉन्ड आहे, म्हणून AN. OH 1 नंबरला आहे, म्हणून 1 OL. याचं नाव तयार झालं सो या मॉलिक्यूलचं नाव बेटा 3 इथायनिल 5 मिथिलिडिन सायक्लोहेक्झेन 1 OL किंवा सायक्लोहेक्झॅनॉल. हे फार महत्वाचं एक्झाम्पल आहे बेटा, व्यवस्थित पाहायचं. याला मिथिलिडिन किंवा मिथिलिन म्हणतात, मिथिलिन असं रिप्रेझेंट करतात. पॅरेंट चेन मध्ये जर डबल बॉन्ड अटॅच झालेला असेल तर, लक्षामध्ये. आता बघा आपण या मॉलिक्यूलचं नाव काय असेल, तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाहू, याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूट्स कोण असेल बेटा, सबस्टिट्यूट्स कोणता असेल, तर या ठिकाणी कारण OH ग्रुप बॉटमच्या रिंगला अटॅच आहे बेटा. मग या ठिकाणी हा झाला सबस्टिट्यूट्स. कोणता आहे, सायक्लिक कंपाऊंड्स आहे, आणि या ठिकाणी सायक्लो 3 नंबर रिंग आहे, म्हणून सायक्लोप्रोपीन. पण काय सांगायचं, या ठिकाणी सायक्लोप्रोप नंबरिंग द्यायची बेटा. या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. मी या ठिकाणी सायक्लोप्रोप 2 3, पण सप्लिएंट्स असल्यामुळं YL जोडायचं बेटा आपल्याला, YL. आता पॅरेंट चेन जे आहे ना, याला सुद्धा नंबरिंग द्यायची बेटा. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला 1 नंबर, डबल बॉन्डच्या साईडला 2 नंबर, नंतर 3, 4, 5 आणि 6. मग या ठिकाणी आता नाव देऊ बेटा, या मॉलिक्यूलचं नाव काय तयार झालं असेल, तर इकडे लक्ष द्या. सुरुवातीला सबस्टिट्यूटचं नाव, किती नंबरला सबस्टिट्यूट्स आहे, 1 नंबरला आहे, म्हणून 1 इन ब्रॅकेट. कोणता आहे सबस्टिट्यूट, सायक्लोप्रोप 2 इनाइल आहे, म्हणून या ठिकाणी सायक्लोप्रोप 2 इन YL, 2 इनिल. नंतर काय आहे बेटा, 2 इनाइल आहे. नंतर सांगता येईल आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेट क्लोज. नंतर काय बेटा, या ठिकाणी इकडे लक्ष द्या, या ठिकाणी आहे मेन पॅरेंट चेन सायक्लिक कंपाऊंड्स, म्हणून सायक्लो 6 नंबर रिंग आहे, म्हणून हेक्स. डबल बॉन्ड आहे 2 नंबरला, म्हणून 2 इन. 1 नंबरला OH आहे, म्हणून 1 OL. सॉरी बेटा, या ठिकाणी 1 OL. म्हणजे काय नाव तयार झालं बेटा, 1. आणखी आपलं लास्टचं एक स्ट्रक्चर राहिलेलं आहे, तर या ठिकाणी आहे 5 मेंबर रिंग. या ठिकाणी डबल बॉन्ड कार्बन, या ठिकाणी OH ग्रुप, म्हणजे या ठिकाणी कार्बन कार्बन, लक्षामध्ये. तर हे स्ट्रक्चर दिलं होतं, याचं काय IUPAC नेम असेल बेटा, तर या ठिकाणी आपल्याला चेक करायचं. सुरुवातीला पॅरेंट चेन आणि सबस्टिट्यूट्स. कोणता असेल पॅरेंट चेन, तर या ठिकाणी OH ग्रुप रिंगच्या आउटसाइड आहे, म्हणजे या ठिकाणची झाली ही पॅरेंट चेन.
आणि सबस्टिट्यूट्स कोणता आहे, या ठिकाणचा हा आहे सबस्टिट्यूट्स. आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण या स्ट्रक्चर्सला व्यवस्थित ड्रॉ करून घेऊया. या ठिकाणी काय आहे 5 मेंबर्ड रिंग. या ठिकाणी आपल्याला दिला आहे कार्बन. इकडे लक्ष द्या, या कार्बनला दुसरे 2 कार्बन आहेत. या ठिकाणी आपण काढू CH3, या ठिकाणी CH3, या ठिकाणी OH. आलं लक्षात. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला नंबरिंग देऊ. लॉंग चेन सिलेक्ट करा. या ठिकाणी आहे ही 3 कार्बनची लॉंग चेन. आलं लक्षामध्ये. नंबरिंग देऊ. या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. जो सबस्टिट्यूट्स आहे तो किती नंबरला आहे, 2 नंबरला. कोणता आहे, त्या सबस्टिट्यूट्सला नाव नंबरिंग सुद्धा द्यायचे. या ठिकाणी 1 नंबर देऊ. या ठिकाणी किती नंबर देता येईल, 2 नंबर. आपल्याला या ठिकाणी 2 नंबर नाही देता येणार, कारण डबल बॉन्डची एंडिंग या ठिकाणी होते. या ठिकाणी 3 नंबर, 4 आणि या ठिकाणी 5. सबस्टिट्यूट्स कोणता आहे, सायक्लो. 5 मेंबर्ड रिंग आहे म्हणून पेंट, सायक्लोपेंट. या ठिकाणी 1 नंबरला आणि 4 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून 1,4. 2 आहेत म्हणून डाय. 3 आणि सबस्टिट्यूट्स आहे म्हणून YL. लक्षात आहे. तर हा झाला सबस्टिट्यूट्स. मग याचं नाव काय तयार झालं असेल, सुरुवातीला नंबरिंग देऊ बेटा. या ठिकाणी लक्ष द्या. तर या ठिकाणी नंबरिंग असेल 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. मग याचं नाव काय तयार झालं असेल, तर या ठिकाणी लॉंग चेन 3 कार्बनला आहे, सबस्टिट्यूट्स 2 नंबरला आहे म्हणून 2 ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी सायक्लो, हे नाव लिहायचं बेटा, सायक्लोपेंट. सायक्लोपेंट 1,4. या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. 1 आणि 4. 1,4 डाय 3 आणि सबस्टिट्यूट्स असल्यामुळे YL. लक्षामध्ये. आता लॉंग चेन किती कार्बनची आहे, 3 कार्बनची. 1, 2 आणि 3. 3 कार्बनला काय म्हणतात, प्रोपेन म्हणतात. मी या ठिकाणी प्रो सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून 2OL. काय नाव तयार झालं, तर 2 सायक्लोपेंट 1,4 डायनील. या ठिकाणी प्रोपेन 2OL असं या मॉलिक्यूलचं नाव तयार झालं असेल बेटा. आणि लक्षामध्ये. तर याच्यानुसार आणखी काही आपण या ठिकाणी स्ट्रक्चर्स पाहू, पण थोडे डिफरंट स्ट्रक्चर्स पाहू. डिफरंट म्हणजे कसं, जर मॉलिक्युल्स मध्ये एखादी बेन्झीन रिंग प्रेझेंट असेल, एखादी बेन्झीन रिंग प्रेझेंट असेल, तर त्या मॉलिक्युलचं नाव आपण कसं द्यायचं. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी सपोज एक्झाम्पल दिलं असेल आपल्याला, हा असेल CH3. या ठिकाणी कार्बन. या ठिकाणी दिलं असेल बेन्झीन रिंग, डबल बॉन्ड डायरेक्ट देतो बेटा. या ठिकाणी OH ग्रुप. या ठिकाणी CH2. या ठिकाणी CH. इकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी नाव कसं द्यायचं आपण. सुरुवातीला आपण मगाशीच रूल पाहिला, लॉंग चेन कोणाला म्हणायचं, पॅरेंट चेन कोणाला म्हणायचं आणि सबस्टिट्यूट्स कोणाला म्हणायचं. तर या ठिकाणी पॅरेंट चेन कोणती आहे बेटा, या ठिकाणची पॅरेंट चेन. कारण फंक्शनल ग्रुप या चेन मध्ये प्रेझेंट आहे. रिंग आहे का, नाही. म्हणून ही जी रिंग आहे, ही रिंग काय झाली, सबस्टिट्यूट्स. सबस्टिट्यूट्स तयार झाले. मग जो सबस्टिट्यूट्स आहे तो कोणता आहे, बेन्झीन रिंग आहे. मग बेन्झीन रिंगला काय म्हणतात, फिनील. काय म्हणतात, फिनील म्हणतात. मग नंबरिंग देऊ, त्याचं नाव आहे फिनील. लक्षामध्ये. फिनाईल असं रिप्रेझेंट केलं असतं बेटा. मग याला नंबरिंग देऊ. नंबरिंग कोणत्या साईडने द्यायची, लेफ्ट साईडला बेटा. या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 आणि 4. सबस्टिट्यूट्स किती नंबरला बेटा, 2 नंबरला. मी या ठिकाणी 2. कोणता आहे बेटा, या ठिकाणी फिनाईल आहे म्हणून फिनाईल. 2 फिनील. लॉंग चेन कितीची आहे, 4 कार्बनची म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, ब्यूट. सर्व सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून 2OL. म्हणजे याचं नाव काय तयार झालं, 2 फिनील ब्यूटेन 2OL असं या ठिकाणी मॉलिक्यूलचं नाव तयार झालं असेल बेटा. लक्षामध्ये. आता सेकंड एक्झाम्पल सोबत बेटा या ठिकाणी काय तयार झालं असेल, या ठिकाणी आहे बेन्झीन रिंग. आता या मॉलिक्यूलचं नाव बेटा तुम्ही द्यायचं आहे. या ठिकाणी डबल बॉन्ड बेन्झीन रिंग. या ठिकाणी CH डबल बॉन्ड कार्बन. या ठिकाणी कार्बन आहे बेटा. या ठिकाणी एक CH3 असेल. या ठिकाणी एक CH3 असेल. या ठिकाणी एक OH ग्रुप असेल. आता याचं नाव तुम्ही द्यायचं बेटा. ड्रॉ करता येते का ते चेक करायचं. व्यवस्थित आपण फंक्शनल ग्रुप ड्रॉ करायचा, नंबरिंग द्यायची.
तर इकडे लक्ष द्या. आता नंबरिंग कोणत्या साईडनं द्यावं लागेल बेटा आपल्याला? डबल बॉन्डच्या साईडनं का फंक्शनल ग्रुपच्या साईडनं? तर फंक्शनल ग्रुपच्या साईडनं. मग नंबरिंग कशी आली असेल बेटा? या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. त्याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट्स कोणकोणते आहेत बेटा? या ठिकाणी ही रिंग एक सबस्टिट्यूएंट्स आहे आणि हा मिथाइल ग्रुप एक सबस्टिट्यूएंट्स आला. मग नंबरिंग या ठिकाणी नाव कोणाचं सुरुवातीला ड्रॉ करायचं बेटा? अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे. या सबस्टिट्यूएंट्सला काय म्हणतात? फिनिल. याला काय म्हणतात? मिथाइल. मग फिनिलचं पी सुरुवातीला येतं का मिथाइलचं एम? तर एम किती नंबरला आहे? 2 नंबरला. म्हणजे या ठिकाणी 2 मिथाइल 4 या ठिकाणी 4 फिनिल. लॉन्ग चेन कितीची आहे बेटा? 4 कार्बनची. म्हणून या ठिकाणी ब्यूट सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड? डबल बॉन्ड. किती नंबरला? 3 नंबरला. म्हणून 3 इन. इकडे लक्ष द्या बेटा. 3 इन. नंतर 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून डॅश 2OL. म्हणजे नाव काय तयार झालं? 2 मिथाइल 4 फिनिल ब्यूट 3 इन 2OL असं या मॉलिक्यूलचं नाव तयार झालं असेल बेटा. ठीक आहे. तर मी आता काही एक्झाम्पल्स देतो. त्या एक्झाम्पलचं IUPAC नेम हे तुम्ही ड्रॉ करून सांगायचं आहे बेटा. हे सर्व रूल्स आपण या ठिकाणी व्यवस्थित वाचायचे आणि या रूल्स नुसार आपण IUPAC नेम हे ड्रॉ करायचं बेटा. तर इकडे लक्ष द्या सर्व विद्यार्थी मित्रांनी. तर हे काही स्ट्रक्चर्स आपण या ठिकाणी ड्रॉ केले आहेत. हे सर्व स्ट्रक्चर्स तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित ड्रॉ करतात आणि या सर्वांची नाव आपण या ठिकाणी काढून घेतलेली असतील आणि नंतर या ठिकाणी आपण सर्व हे चेक केलेलं असेल की आपण ड्रॉ केलेले नाव हे करेक्ट आहे का. तर इकडे लक्ष द्या. मी या ठिकाणी नाव ड्रॉ करतो. तर पहा या ठिकाणी 1 नंबरच्या स्ट्रक्चरचं नाव देतो आपण. लॉन्ग चेन सिलेक्ट करू. किती कार्बनची लॉन्ग चेन आहे बेटा? व्यवस्थित शांत डोक्याने या ठिकाणी नंबरिंग आपण द्यायची. व्यवस्थित नाव ड्रॉ करायचं. किती नंबरची या ठिकाणी किती कार्बनची लॉन्ग चेन आहे बेटा? 1 2 आणि 3. बरोबर नाही. तर या ठिकाणी 1 2 3 आणि 4 कार्बनचे आहे बेटा. लक्षात. नंबरिंग कोणत्या साईडने द्यायची? डबल बॉन्डच्या साईडनं का या ठिकाणी फंक्शनल ग्रुपच्या साईडनं? फंक्शनल ग्रुपच्या साईडनं. म्हणजे या ठिकाणी 1 नंबर, या ठिकाणी 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. नाव काय तयार झालं असेल बेटा? IUPAC नेम आपण ड्रॉ करताय ना? IUPAC नेम. या ठिकाणी नाव काय तयार झालं असेल बेटा? या ठिकाणी 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट. डबल बॉन्ड आहे 3 नंबरला म्हणून 3 इन. 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून 2OL असं याचा IUPAC नेम असेल बेटा. सेकंड स्ट्रक्चरचा IUPAC नेम पाहू बेटा. नंबरिंग द्यायची आपल्याला. मग लेफ्ट साइडने नंबरिंग द्यायची की राईट साइडने नंबरिंग द्यायची? तर फंक्शनल ग्रुपच्या साइडनं लोएस्ट नंबर आला पाहिजे. या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. लक्षात आहे. तर या ठिकाणी सबस्टिट्यूएंट्स कोणता आहे? क्लोरीन. किती नंबरला? 3 नंबरला. मग त्याचं नाव द्यायचं सुरुवातीला 3 फ्लोरो. टोटल 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट. 3 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून 3 इन. 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणजे 2OL. आलं लक्षात. या ठिकाणी थर्ड स्ट्रक्चरचं नाव देऊया आपण. काय असेल? इकडे लक्ष द्या. लॉन्ग चेन सिलेक्ट करायची. पॅरेंट चेन कोणती असेल? तर या ठिकाणची लॉन्ग चेन मध्ये आपण रिंगच्या आउटसाइडला OH ग्रुप आहे म्हणून या ठिकाणी तयार झाली पॅरेंट चेन. हा झाला सबस्टिट्यूट्स. किती नंबरला नंबरिंग द्यायची? 1 नंबर, 2 नंबर म्हणजे 1 नंबरला. या ठिकाणी 1 काय असेल? फिनाइल. टोटल 2 कार्बन आहेत म्हणून इथेन. सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. 1 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून 1OL. म्हणजे 1 फिनिल इथेन 1OL असं जरी दिलं तरी चालतं किंवा 1 डिजिट जरी रिप्लेस केलं आणि आपण लिहिलं फिनिल इथेनॉल तरी आपलं नाव या ठिकाणी करेक्ट असेल. लक्षात. समोर जाऊ. या 4th नंबरचं स्ट्रक्चरचं नाव. या ठिकाणी नंबरिंग द्यायची. कोणत्या साईडला नंबरिंग द्यावं लागेल? ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला 1 नंबर आणि सबस्टिट्यूएंट साईडला 2 नंबर. काय नाव सांगता येईल? 2 ब्रोमो. या ठिकाणी सायक्लिक कंपाऊंड्स आहे म्हणून सायक्लो. 6 मेंबर्ड आहे म्हणून हे सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. सायक्लोहेक्झेन 1OL किंवा डायरेक्ट सायक्लोहेक्झेनॉल. लक्षात. समोर पाहू बेटा आपण या ठिकाणी 5 नंबरचं स्ट्रक्चरचं नाव काय असेल?
नंबरिंग द्यायची, नंबरिंग कोणत्या साईडने द्यायची, लेफ्ट साईडने की राईट साईडने, या ठिकाणची ही पॅरेंट चेन आहे बेटा, नंबरिंग कोणत्या साईडने द्यावं लागेल, राईट साईडने की लेफ्ट साईडने, तर लेफ्ट साईडने, कारण सबपिरियड सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला असेल, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, जर राईट साईडने नंबरिंग दिली असती तर 2 नंबरला OH येतो, मग या ठिकाणी आपण सबपिरियडचा सुद्धा विचार करायचा, आलं लक्षामध्ये, तर या ठिकाणी नाव काय तयार झालं असेल बेटा, 1 नंबरला फिनिल आहे म्हणून या ठिकाणी 1 फिनाइल, लॉंग चेन 3 कार्बनचे आहे म्हणून प्रोपेन, सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणजे 2OL, नाव काय तयार झालं, 1 फिनाइल प्रोपेन 2OL। या ठिकाणी 6 नंबरचा स्ट्रक्चर आहे बेटा, याचं काय नाव तयार झालं असेल, याला नंबरिंग कशी दिली असेल, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर, सबप्युरियड्स कोणते आहेत, ब्रोमीन आणि मिथाइल। मग अल्फाबेटिकल प्रमाणे याचं नाव ड्रॉ करायचं बेटा, ब्रोमीनचं बी सुरुवातीला येतं, किती नंबरला आहे, 2 नंबरला, म्हणून या ठिकाणी 2 ब्रोमो, 3 नंबरला मिथाइल आहे म्हणून 3 मिथाइल, टोटल 4 कार्बनची चेन आहे म्हणून या ठिकाणी ब्यूट, 2 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणजे 2 इन, आणि 1 नंबरला OH ग्रुप आहे म्हणजे 1OL, असं नाव तयार झालं असेल बेटा। या स्ट्रक्चरचं नाव पाहू बेटा आपण, नंबरिंग देऊ कोणत्या साईडने द्यावं लागेल, लेफ्ट साईड ते राईट साईडनं, तर राईट साईडनं, कारण सबप्युरियड्सला सुद्धा लोएस्ट नंबर आला पाहिजे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर। तर सुरुवातीला सबप्युरियडचं नाव किती नंबरला आहे, 1 नंबरला, 1 ब्रोमो, या ठिकाणी 4 कार्बनची चेन आहे म्हणून ब्यूट, सिंगल बॉन्ड आहेत म्हणून या ठिकाणी AN ब्युटेन। आता इकडे लक्ष द्या, एकापेक्षा जास्त OH ग्रुप प्रेझेंट आहेत, बरोबर आहे का नाही, म्हणजे ब्युटेन ड्रॉ करावं लागेल, या ठिकाणी 1 ब्रोमो ब्युटेन, 2,3, 2 आणि 3 ला डाय OL, असं याचं नाव तयार झालं असेल। समोर गेला तर या ठिकाणी पहा बेटा, याचं नाव काय तयार झालं असेल, तर बेटा हे दोन्ही स्ट्रक्चर सिमिलर आहे, ठीक आहे, सिमिलर आहे, तर या ठिकाणी समोरचं स्ट्रक्चर पाहू बेटा आपण, या ठिकाणी याचं नाव काय तयार झालं असेल, तर या ठिकाणी स्ट्रक्चर दिलाय बेटा, नंबरिंग द्यायची, नंबरिंग किती, लॉंग चेन किती कार्बनची आहे, तर या ठिकाणची वेळ आहे पॅरेंट चेन बेटा, या ठिकाणी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर, सबयुनिट 3 नंबरला आहे म्हणजे 3 फिनिल, या ठिकाणी लॉंग चेन 4 कार्बनची आहे म्हणून ब्यूट, 2 नंबरला OH आहे म्हणजे 2, या ठिकाणी ब्यूट किंवा ब्यूटेन जोडावं लागेल बेटा आपल्याला, ब्यूट सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, ब्यूटेन, या ठिकाणी 2OL, लक्षात, 3 फिनिल ब्यूटेन 2OL असं नाव आलं असेल बेटा। या ठिकाणी समोरचं स्ट्रक्चर बेटा, याला नंबरिंग द्यायची आपल्याला, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर, फंक्शनल ग्रुपच्या साईडने नंबरिंग द्यायची, तर 1 नंबरला फिनिल आहे म्हणून 1 फिनिल, लक्षात, 1 फिनिल, टोटल 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूट, डबल बॉन्ड आहे किती नंबरला, 3 नंबरला म्हणून 3 इन, 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून या ठिकाणी 2OL, असे या ठिकाणी नाव तयार झालं असेल बेटा, लक्षात, 1 फिनिल ब्यूट 3 इन 2OL, असं या मॉलिक्यूलचा IUPAC नेम असेल बेटा। आणखी एक स्ट्रक्चर पाहू बेटा, या ठिकाणी असेल 6 मेंबर रिंग आणि या ठिकाणी आपण अटॅच केला असेल OH, या ठिकाणी OH, याचं काय IUPAC नेम असेल बेटा, IUPAC नेम, बरोबर, काय असेल, नंबरिंग देतात सुरुवातीला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 5 आणि 6, सायक्लिक कंपाऊंड्स आहे म्हणून या ठिकाणी सायक्लो, 6 मेंबर्ड आहे म्हणून हेक्स, सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, आता या ठिकाणी 2 आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल बेटा, ई लावावं लागेल, सायक्लोहेक्झेन 1,4, इकडे लक्ष द्या, 1,4, काय असेल 1,4, काय असेल 1,4 आपल्याला, 1,4 डाय OL, म्हणजे याचं नाव तयार झालं सायक्लोहेक्झेन 1,4 डायॉल, आलं लक्षामध्ये। असं आपण या ठिकाणी सर्व अल्कोहोलच्या मॉलिक्यूलचं नाव या ठिकाणी देऊ शकता।
हे सर्व स्ट्रक्चर्स व्यवस्थित ड्रॉ करायचे, सर्वांची प्रॅक्टिस करायची आणि याच्यानुसार आपण या ठिकाणी IUPAC नाव द्यायचं. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबू बेटा. राहिलेला पॉइंट्स आपण नंतरच्या लेक्चर्स मध्ये पाहू. बाय बाय.